क्षेत्रोपाध्याय श्री क्षेत्र मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे। हे मयुरेश्वर क्षेत्र अनादिसिद्ध, सर्वाद्य आणि प्रथम। सृष्टी निर्माण झाल्यानंतर पंचमहाभूत निर्माण झाली। ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य ही पंचमहाभूत निर्मात्याच्या शोधात भ्रमण करता करता मयुरेश्वर आल्यानंतर ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी एक तेजोमय ज्योत होती। त्या ज्योतीपुढे बसल्यानंतर आकाशात गेले। ज्या ठिकाणी तुम्ही बसलात त्या ठिकाणी तुमच्या सृष्टी करताय असं म्हणल्यानंतर एकाक्षरी मंत्राची तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्योतीतून गणेशाचं ओंकारातून झालं। उकाराती शोंडा आणि आकाराती मस्तक असं दर्शवलं आणि मग त्यांना ज्ञान झालं की आपला निर्माता गणेश आहे आणि म्हणून त्या तेजोमय भूतलावरचं मूर्ती स्थापित पहिलं स्वयंभूस्थान केलं। म्हणून यांना ज्येष्ठराजम ब्रह्मणाम ब्रह्मसिद्धी म्हणजे सर्वांचा अधिपती म्हणतात। आणि म्हणून शास्त्रोक्त अष्टमी करायचं म्हणतात ना, इथून सुरुवात येऊन शेवट करायचा का ते सर्वाद्य आणि प्रथम। आता पृथ्वीवर कनसिंधुरासुरांनी अमरत्वाचा वर मिळवता आणि त्या वराच्या जोरावर त्यांनी सर्व देवांना युद्धात हरून कैद टाकलं आणि ह्यातून कोण सुटले तर शंकर, पार्वती आणि उरले देवगण हे त्र्यंबकेश्वर गुहेत जाऊन लपले। अशी अनेक वर्षे लपल्यानंतर पार्वतीने सर्व देवांच्या वेळी त्र्यंबकेश्वरून लेण्याद्रीच्या गुहेत जाऊन गणेशाची स्थापना करून तपश्चर्या आरंभ केल्यानंतर गणेश प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं त्रेता युगामध्ये मयुरेश्वर नावाने अवतार घेऊन जन्मले। पण त्याप्रमाणे परत पार्वती त्र्यंबकेश्वर पार्वतीने व्रत केलं, मातीचा गणपती बनवायचा, पूजनाचरण करायचं, मिशन करायचं। असं एका भाद्रपद शुद्धीला पार्वतीने मातीचा गणपती बनवल्यानंतर पूजनाचरण केल्यानंतर ती सचेतन गणेशाची मूर्त शिवपार्वतीसमोर उभी राहिली। त्या आकाशाने गणेशाने कमलासुराचा आणि सिंधराचा वध करण्याकरता अवतार घेतला। गणेशाने मोरगाव हे मुख्यस्थान केलं आणि मोरावर बसून कमलासुराचा आणि सिंधराचा वध केला म्हणून अवताराप्रमाणे मयुरेश्वर आणि वाहनाप्रमाणे। दुसरी माहिती म्हणजे ऐतिहासिक माहिती म्हणजे ह्या आदिलशाह निजामशाह काळामध्ये शहाजीराजांचे 3 परगणे वाहते, पुणे, जुन्नर आणि सुपे। या सुपे परगण्याचं मोरगाव क्षेत्र आणि बादशाह सरदार गोळे त्यांनी ह्या देवळाच्या भोवती तटबंदी केली आणि त्या गणेशाचं हे होतं त्यांनी तटबंदी केली आणि म्हणून ह्या देवळाला असा मशिदीचा आकार आहे, कारण त्यावेळेस मुसलमान आलं होतं म्हणून देवळाला आकार आहे। तर चिंचवडचे मोराया गोसावी त्यांचा जन्म इथला आहे आणि त्यांनी गणेशाची उपासना केली। ते दर शुद्ध चतुर्थीला चिंचवडून पायी येत असत। एका चतुर्थीनंतर वयोवृद्ध झाल्यानंतर जेव्हा होईन असेल तेव्हा गणेशाने सांगितलं मी तुझ्या सांगितलं म्हणून त्यांना इथं कढा नदीमध्ये गणेश कुंडामध्ये जी मूर्त मिळाली ती चिंचवडला आहे आणि ती दर 6 महिने इथं भेटतात। भाद्रपद शुद्ध प्रतिपदेची पंचमी आणि माघ शुद्ध प्रतिमी गणेश चतुर्थी, गणेश जयंती वर्षातून 10 दिवस इथं उत्सव असतो आणि त्यावेळेस सर्व जणांना गणेशाला स्पर्श करता येतो, पूजा करता येतो।